नमस्कार मित्रांनो, आज हा व्हिडिओ करण्यामागचे कारण की आता आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागातील गणेशोत्सव संपन्न झाला। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव खास करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो। विविध गणेश मंडळे गणपती आगमनापासून त्यांचे देखावे, डेकोरेशन, लाईट्स यावर खूप पैसा खर्च करतात। गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत गणेशाची मनोभावे पूजा, आरती, आराधना करतात। आपले प्रथम पूज्य श्रद्धास्थान असलेल्या गणपतीस नवस करतात, कारण त्याला फक्त ती श्री गणेशाची मूर्ती नाही तर आपले श्रद्धास्थान मानतात। मुंबईतील उंच उंच असणाऱ्या मूर्ती आणि विविध रूपात असणाऱ्या मूर्ती बघून तर गणेश भक्त मुंबईकर भारावून जातात। आणि दिवस येतो तो विसर्जनाचा। विसर्जन ही ढोल तासाच्या आणि डॉल्बीच्या आवाजात जोरदार आणि जल्लोषात करतात। पण आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन खरंच विधिरूप होतं का? विधिरूपच काय विसर्जन होतं का, हा प्रश्न खरंच आपल्याला पडेल। त्याला कारण आहे मन हेलावून टाकणारी किंवा अस्वस्थ करणारी बाप्पाच्या विसर्जनावेळची किंवा विसर्जनानंतरची ही दृश्ये, जी आपल्याला जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी किंवा विविध विसर्जनास्थळी पाहायला मिळतात। न विसर्जित झालेल्या मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या व्यवस्थित विसर्जित करता आल्या नाहीत, ते पाहून तर आपले मन नक्कीच विचलित आणि अस्वस्थ होईल। अरे गणपती मंडळांनो, तुम्ही एवढा पैसा सर्व गोष्टींवर खर्च करता, मग विसर्जनावर का नाही? त्याचबरोबर सरकारी यंत्रणांना सुद्धा ही विनंती आहे की मोठ्या मूर्ती विसर्जित करण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना करायला हवी, जेणेकरून असे विसर्जन आपल्याला पुढच्या वर्षी दिसणार नाही। जेवढा आनंद आपल्याला श्री गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी होतो, तेवढेच समाधान योग्य विसर्जन झाल्यावर भेटेल आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांचा गणेशोत्सव संपन्न होईल। सामाजिक संस्था किंवा सरकारी यंत्रणा विसर्जनानंतर आपापल्या परीने जबाबदारी पार पाडतात, पण गणपती मंडळांनीही आपली जबाबदारी पार पाडावी आणि योग्य प्रकारे विसर्जन होतंय याची दखल घ्यावी, तरच आपला मुंबईचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होईल। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।